सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। वाद मिटवण्याच्या बहाण्यानं बोलावून एका तरुणावर तलवार आणि कोयत्यानं सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड इथल्या वास्को चौकात रात्रीच्या दरम्यान घडली। या हल्ल्यात पळसे इथल्या उमेश अरुण गायधनी वय 28 हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अशोका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हे शोध पथकानं 2 जणांना ताब्यात घेतलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पळसे इथल्या रहिवासी आणि अंगणवाडी सेविका भारती अरुण गायधनी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली। त्यांचा मुलगा उमेश गायधनी याला संशयित आरोपी शोएब शेख यानं बुधवारी 17 तारखेला रात्री 11:15 वाजेच्या सुमारास फोन केला। आपल्यातील वाद मिटवून घेऊ, तू वास्को चौकात ये, असं शोएबने उमेशला सांगितलं। त्यानुसार उमेश त्याचे मित्र सनी भालेराव आणि तेजस कांबळे यांच्यासह नाशिक रोड इथल्या वास्को चौकातील अजमेरी चिकन सेंटर समोर पोहोचला। उमेश आणि शोएब यांच्यात चर्चा झाल्यानंतर उमेश तसेच त्याचे मित्र तिथून निघत असतानाच शोएब शेख यानं दबा धरून ठेवलेली लोखंडी तलवार काढून उमेशच्या डोक्यावर पाठीमागून जोरदार वार केला। पाठोपाठ संशयित सागर गायकवाड यानं हातातील लोखंडी कोयत्यानं उमेशच्या डोक्यावर हल्ला केला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उमेशचे मित्र घाबरून बाजूला पळाले। तेवढ्यात शोएबने बाकीच्यांच्या मागे जाऊ नका, इकडे या, यालाच धरा, आज याला जिवंत सोडायचं नाही अशी चिथावणी दिली। त्यानंतर तिथेच लपून बसलेले त्याचे साथीदार अंकुश चंद्रमोरे आणि गौरव लांडगे हे हातात कोयते घेऊन पुढे आले। चारही संशयितांनी जमिनीवर कोसळलेल्या उमेशला घेरून तलवार आणि कोयत्यानं बेदम मारहाण सुरूच ठेवली। त्याच्या डोक्यावर, कपाळावर आणि छातीवर गंभीर वार करण्यात आले। उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला। हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या उमेशला त्याचे मित्र सनी भालेराव आणि तेजस कांबळे यांनी तातडीनं बिडको रुग्णालयात दाखल केलं। मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यानं प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी अशोका रुग्णालयात हलवण्यात आलंय। या घटनेची माहिती मिळताच उमेशच्या मातोश्री भारती गायधनी आणि कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शोएब शेख, सागर गायकवाड, अंकुश चंद्रमोरे, गौरव लांडगे सर्व राहणार पळसे, तालुका जिल्हा नाशिक या चौघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न आणि घातक शस्त्रास्त्रांनी दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। यातील दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जितेंद्र माळी करीत आहेत। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक रोड।